नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक जणाला वाटतं की देव आपल्याला भेटावा, आपल्या घरी देवाने येऊन राहावं, आपल्यासोबत देवाने वास्तव्य करत राहावं. परंतु कधी कोणी हा विचार केला आहे का? देवावर प्रेम मात्र सर्वांचे आहे, पण त्यांच्या घरी जाण्याची घाई कुणालाच नाही. कोणालाच त्यांच्या घरी जाणे आवडत नाही. परंतु आपल्या घरी देव मात्र सर्वांनाच हवा, पण त्यांच्या घरी जाण्याच्या विचारानेच मात्र आपल्या सर्वांना धडकी भरते. आपल्या काळजाचा ठोका चुकतो. देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आनंद, पण आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा नवसायास, आणि आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून नाही ते वेगवेगळे प्रयोग. त्यांच्यापासून सुटका मिळावी म्हणून देवाला नवस. काय हा विचार? देवाघरून येणं म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणे म्हणजे मृत्यू. दोन्हीही अटळ आहे, पण यामध्ये जी गंमत आहे त्याला आयुष्य म्हणतात. आणि हे आयुष्य सर्वांनाच हवं असतं, परंतु मृत्यू कोणालाच नको असतो. आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिले पाहिजे. ज्या मार्गावरून जाणार तेथे उपयोगी पडले पाहिजे. आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीर असतो, त्याची गंमत अनुभवली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यू हे तर अटळ सत्य आहे, ते स्वीकार केलंच पाहिजे. स्वामी म्हणतात, माणसाला काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात इतकी शक्ती आहे यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्या ती शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. परंतु कोणीही हा विचार करत नाही की आपण ही गोष्ट करू शकतो आणि आपण ती करायला पाहिजे. त्यासाठी कोणी प्रयत्न करत नाहीत. पण स्वामी म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर त्यासाठी कष्ट करण्याची आणि कष्ट सोसण्याची तयारी ठेवा. फक्त तुमची तयारी असू द्या. मी तुम्हाला आतून मजबूत बनवेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी जी शक्ती हवी आहे मी ती तुम्हाला प्रदान करेन. फक्त विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. तुमच्या कर्माचे चांगले फळ आणि चांगले दिवस हे नक्कीच येतील. हा विश्वास तुम्ही ठेवून चला. तुमचा हे स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू मला सतत असेच मार्गदर्शन करत राहा. माझ्यापासून वाईट विचार दूर ठेव आणि मला तुझ्या चरणापाशी जागा दे, अशी प्रार्थना करा. जर माझ्यापासून जीवनामध्ये कोणाचे मन दुखावले असेल तर त्यांना जे दुःख झाले आहे त्याचा भाग मला दे. मी ते भोगायला तयार आहे, अशी विनंती करा. स्वामी म्हणतात, बोलताना विचार असे मांडताना की तुमच्या विचारावर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. वायफळ बडबड करणे सोडून द्या. तुम्ही जेवढं जास्त बोलाल तेवढं तुम्हाला कमी महत्त्व दिलं जाईल, आणि थोडं बोलाल ते महत्त्वाचंच बोला. तुमची किंमत तुमच्या बोलण्यातून कळून जाईल. त्यासाठी आधी स्वतः सिद्ध व्हा, मग आपोआपच तुम्ही प्रसिद्ध व्हाल. लोक तुम्हाला कसे बघतात आणि तुमच्यासोबत काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःला कसे बघता आणि स्वतःसोबत तुम्ही कसे वागता. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. जितकेही कोणी प्रसिद्ध झाले आहेत आणि जे यशस्वी झाले आहेत त्यांनी वर्षानुवर्ष त्यासाठी मेहनत घेतलेली आहे, परंतु लोकांना ते दिसत नाही. फक्त त्यांचे यश दिसते आणि प्रत्येकजण ते यश मिळवण्यासाठी एखाद्या दिवसाचाच वापर करून लगेच यश यावे अशी प्रार्थना देवाकडे करतात. परंतु तसे कधीही होत नाही. देव तुम्हाला फळ हे नक्कीच देतो, परंतु त्यासाठी तुम्ही कष्ट करायलाही तयार पाहिजे. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजय फक्त त्यांचाच होतो जे शेवटपर्यंत लढा देतो. ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्या दिवशी फक्त एवढं आठवा की आपण सुरुवातच का केली होती. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसणार नाही. तुमचे ध्येय हे तुमच्या जीवनाचे अंतिम सत्य होऊन जाईल. देव तुम्हाला त्यावेळेस नक्कीच यश देईल. जीवनामध्ये तुम्हाला जर काही करायचे असेल तर सर्वात पहिले तुम्ही कष्ट करायला जवळ घ्या. मग पहा, कुणीही तुमची शक्ती चोरू शकत नाही. प्रत्येकजण तुमच्याजवळ असणारे धन दौलत हे चोरू शकतो, परंतु तुमच्या अंगामध्ये जी देवाने कला दिली आहे, जी विद्या दिली आहे, ते कोणीही चोरू शकत नाही. तुमचे ज्ञान वाढवा,
ते कधीही कुणी चोरू शकणार नाही. आणि जितके तुम्ही स्वतःमध्ये ज्ञानाची भर कराल तितकेच तुम्ही विद्वान होऊ शकाल. तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात की राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनीच इतिहास रचलेला आहे. कारण ज्यांची स्वप्ने लहान असतात त्यांच्यावर जग हसत नाही, परंतु ज्यांची स्वप्ने ही सगळ्यापेक्षा मोठी आणि वेगळी असतात त्यांच्यावर जग हे नेहमीच हसते. परंतु जेव्हा त्यांची स्वप्ने पूर्ण होतात तेव्हा तीच लोक तुमच्याशी नतमस्तक होतात. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. इज्जत मागायची नसते, ती आपण स्वतः कमवायची असते. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागते आणि ती कष्ट करण्यासाठी तुम्ही जितका संघर्ष कराल तितकाच तुमचा विजय हा सुंदर असू शकतो. म्हणून अडचणीत कधीही आधार शोधू नका, तर त्याच अडचणीमध्ये स्वतःलाच एक भक्कम आधार बनवा आणि त्या कष्टातून आणि त्या संघर्षातून तुमचे एक अस्तित्व निर्माण करा. कितीही मोठे व्हा, पण पाय जमिनीवरच असू द्या, म्हणजे कोणी तुम्हाला खाली खोचू शकणार नाही. स्वतःवर विश्वास असेल तर अंधारात देखील आपल्याला वाट सापडते, परंतु तो विश्वास सर्वात पहिले आपल्यात निर्माण करणे गरजेचे असते. नाही हा शब्द तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. फक्त उद्याचा भविष्यकाळ वर्तमान काळ त्यातून निर्माण होत नसतो. म्हणून इतके कष्ट करा की तुमचा विजय हा फिक्स ठरलेलाच पाहिजे. स्वामी तुमच्या कष्टाला फळ हे देतातच, परंतु तुम्ही स्वामींवर इतका विश्वास ठेवा की तुमचे जे कष्ट आहे ते फक्त स्वामींच्या चरणी वाहा. तुम्हाला स्वामी त्या कष्टाच्या नंतर यश हे नक्कीच देतील. तुमचा शेवटचा दिवस हा खूप आनंदाचा आणि सुखाचा असेल, ज्याची तुम्ही अपेक्षा केली नाहीत असे जीवन स्वामी तुम्हाला मिळवून देतील. फक्त स्वामीवर जी दृढ विश्वास आणि श्रद्धा तुम्ही आत्ता ठेवली आहे तेच तुम्ही कायम ठेवा. मग पहा, तुम्हाला कोणाच्याही पुढे हात पसरण्याची आणि झुकण्याची गरज स्वामी येऊ देणार नाहीत. ते तुम्हाला इतकं देतील की ज्याची तुम्ही कधी आशाही केली नव्हती. आणि ज्या सर्व गोष्टीची तुम्ही आशा सोडली होती त्याही गोष्टी तुम्हाला स्वामी अगदी सहजपणे मिळवून देतील. विश्वास ठेवा आणि रोज स्वामींचे नामस्मरण करत राहा. तुम्हाला स्वामी नक्कीच जवळ घेतील आणि एकदा का स्वामींनी तुम्हाला जवळ घेतले की तुमच्यासाठी कुठलीच गोष्ट ही अशक्य नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या नामस्मरणात एकदा येऊन पहा, तुम्हाला त्यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही एकदा का स्वामींच्या चरणाशी लीन झालात की स्वामीच तुमचे माता पिता होऊन तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये सांभाळून घेतील. धन्यवाद.